नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 18 फेब्रुवारी आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची आवक स्थिर आहे, 600-700 ची आवक आहे आज। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचे भाव सांगत असतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटला आपण सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघाले ते सुद्धा सांगत असतो, तशी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ खूप कमी येते, तर चला भाव बघूया। तर मित्रांनो, लिलाव चालू झालाय आणि पहिलीच लाईन आहे। काय भाव गेलं? 1660 झाले। बघू शकता तुम्ही, गोल्टा गोल्टी मिक्स आहे। 1660 रुपये, 1660 रुपीज। कुठला आहे कांदा? शिनबन। बर, पुढे बघू काय भाव गेलो होतं? 1435। काय गोल्टी होती का? गोल्टी 1435 गोल्टी। बघू शकता 1435, 1435 रुपीज। ओके, काय आणलं होतं? 1126 गेली। 1126 गेली। खादे बघू शकता। कुठले? पिंपळगाव वसंत। ओके, काय भाव गेलो? 2360 रुपये जायले। बघू शकता 2360 रुपये, 2360 रुपीज। आणि ती खात गेली 1160 रुपये, 1160 रुपीज। काय भाव गेलो? 2460। किती? 2360 रुपये। अच्छा, 2460 रुपये, 2460 रुपये जायले, 2460 रुपीज। बघू शकता तुम्ही। कुठला आहे कांदा? आडगाव टप्पा। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं, आडगाव टप्प्याचा कांदा आहे। 2460 रुपये जायले। पुढे बघू काय भाव गेलो? 2600 रुपये। बघ तुम्ही, 2600 रुपये, 2600 रुपीज। कुठला आहे कांदा दादा? आडगाव टप्पा। बरं, बियाणं कोणतं होतं त्याचं? बर, 2600 रुपये। पुढे बघू बघ शकून क्वालिटी। काय भाव गेलो? 2650 रुपये जायले। बघ शकून कांदा 2650, 2650 रुपीज। कुठला आहे कांदा? नांदूर खुर्द। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। बरं, पुढे बघू बघ शकून क्वालिटी। काय भाव गेलो? 2451 जायले, 2451 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचोला। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं, चिंचोलाचं कांदा आहे। 2451 रुपये। पुढे बघू काय भाव गेला? गोल्टी 1600 रुपये गोल्टी, 1600 रुपये गोल्टी, 1600 रुपीज। कुठले? ओझर। ओके, पुढे बघू काय भाव गेलो? 2152। बघू शकता तुम्ही, 2152 जायले, 2152 रुपीज। कुठला आहे कांदा? सोगरस। याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं होतं। बरं, सोगरसचा कांदा आहे। पुढे बघू बघू शकता क्वालिटी। काय भाव गेलं? 2225, 2225 रुपीज। कुठला आहे कांदा? कानमंडळी। बियाणं कोणतं होतं त्याचं? 2225 जायले। बघू शकता तुम्ही, घरगुती बियाणं आहे। आणि गोल्टी काय भाव गेली? 950 रुपये। बरं, 950 रुपये गोल्टी जायले, 951 रुपीज। बरं, पुढे बघू काय भाव गेले? 2100 रुपये, 2100 रुपीज, 2100 रुपये। कुठला आहे कांदा? कानमंडळी। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं, 2100 रुपये जाईल। पुढे बघू बघ शकतो क्वालिटी। काय भाव गेलं? 2955 जायले, 2955 रुपीज। कुठला आहे कांदा? वटाळी भुई। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, वटाळी भुईचा कांदा आहे। 2955 रुपये जायले। क्वालिटी बघू शकतो कांद्याची, 2955 रुपये। पुढे बघू काय भाव गेली? गोल्टी 1250 रुपये गोल्टी जायले, 1200 रुपये, 1250 रुपये। कांदा किती गेला? 2300 रुपये कांदा जायले, 2300 रुपीज, 1250 रुपीज। कुठला आहे कांदा? वटाळी भुई। आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती। ओके, पुढे बघू काय भाव गेलो कांदा?
2380 रुपये. बघू शकता तुम्ही 2380 रुपये झाले. 2380 रुपीज. कुठला आहे कांदा? कांदा कुठला आहे? वडाळी भुई. आणि बियाणं चायनाचं बियाणं आहे. बघू शकता तुम्ही. पुढं बघू काय भाव गेलं? 2990 रुपये. 2990 रुपीज. कुठला आहे कांदा? तळेगाव. बियाणं कोणतं त्याचं? लाल चायना. बरं बघू शकता तुम्ही तळेगावचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलो? 2800 फक्त 2800 रुपये झाले. 2800 रुपीज ऑनली. कुठला आहे कांदा? दोनगावनवाडी. ओके. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. 2800 रुपये. 2800 रुपीज. पुढं बघू बघू शकून कांदा काय भाव गेलो? 2500 रुपये झाले. 2500 रुपीज. कुठला आहे कांदा? वनसुके ना. ओके. बियाणं कोणतं होतं याचं? बरं येलोरचं बियाणं आहे. बघू शकतो. पुढं बघू काय भाव गेलं? 2600 रुपये. 2600 रुपये झाले. 2600 रुपीज. 2600 रुपये. कुठला आहे कांदा? भुत्याना. बियाणं कोणतं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे. भुत्यानाचा कांदा आहे. बघा भुत्यानाचं बियाणं आहे. काय भाव गेलो? 2600 ना. 2600 रुपये. 2600 रुपीज. ओके. पुढं बघू गोल्टी काय भाव गेली हो? 1651 रुपये गोल्टी. 1651. 1651 रुपीज. कुठला आहे कांदा? परसूल. ओके. 1651 रुपये. पुढे बघू लाईन संपली. दुसऱ्या लाईनला चाललो आता. काय आणलं होतं? काय भाव गेलं? 2400 रुपये. बघू शकतो 2400 रुपये. 2400 रुपीज. कुठले? परसूल. बियाणं कोणतं होतं त्याचं? चायनाचं बियाणं. दुसऱ्या लाईनीतली गाडी ना. बर. पुढं बघू तर दुसऱ्या लाईनची दुसरी गाडी आहे. बघू शकतो. काय भाव गेलं? गोल्टी 1100. 1100 रुपये झाले. 1100 रुपीज गोल्टी. बघू शकतो. आणि कांदा काय भाव गेला? 2380 रुपये कांदा आहे. 2380 रुपीज. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. ते बियाणं कोणतं त्याचं? बरं. पुढं बघू वडनेर भैरवचा कांदा आहे. काय भाव गेलो? 2740. बघू शकतो क्वालिटी. 2740. 2740 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंदवड. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. शिंदवडचा कांदा आहे. 2740 झाले. 2740 रुपीज. पुढं बघू काय भाव गेला? 2500 रुपये. 2500 रुपीज. 2500 रुपये. कुठला आहे कांदा? उर्दू. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. उर्दूचा कांदा आहे. 2500 रुपये. 2500 रुपीज. ओके. पुढे बघू काय भाव गेलो? 2600. 2636. 52 का 36? 36. 2636 रुपये. कुठला आहे कांदा? कानमंडळ. 2636 रुपीज. कानमंडळचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? चायनाचं बियाणं आहे. बरं. पुढं बघू काय भाव गेली गोल्टी? 700. कांदा 2100. अच्छा 700. 700 रुपीज. 2100 रुपये कांदा गेलाय. 2100 रुपीज. कुठले दादा? खडक जाम. बर. पुढं बघू काय भाव गेलो? 2700 रुपये. 2700 जायले. बघू शकतो 2700. कुठला आहे कांदा? कानमंडळ. 2700 रुपये जायले. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. 2700 रुपीज. पुढं बघू काय भाव गेला? 2560 रुपये. 2560 रुपये. कुठला आहे कांदा? गणूर. बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे ना. गणूरचा कांदा आहे. 2160 रुपये. किती बोलले? किती भाव गेला? 2560. 2560. 2560 रुपीज. ओके. पुढं बघू काय भाव गेला? 2600 रुपये. बघू शकतो 2600 रुपये. 2600 रुपीज. 2600 रुपये. कुठला आहे कांदा? गणूर. 2600 रुपये जायले. गणूरचा कांदा आहे.
बियाणं कोणतं होतं याचं? साधं बियाणं आहे. बरं, पुढं बघू. काय भाव गेली गोल्टी? 1700 रुपये. 1700 रुपये गोल्टी जायले बघ शकतो. बारीक गोल्टी आहे 1700 रुपये. 1700 रुपीज. कुठले? शिरसन. शिरसाने. बरं, पुढं बघू. बघ शकतो गोल्टी आहे. काय भाव गेली? 1600 रुपये. आणि एक नंबर कांदा 2300 रुपये. 1600 रुपीज. आणि एक नंबर कांदा पण होता बघ शकतो 2300 रुपये जायले. 2300 रुपीज. कुठले हो? बोयगाव. बरं, हे आपलं आहे का? बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 2666. 2666. 2666 रुपीज. कुठला आहे कांदा? हा, परसूलचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. परसूलचा कांदा आहे. 2660 रुपये जायले. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेलं? 2450. 2450 रुपये जायले. 2450 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी भुई. बियाणं कोणतं होतं याचं? बरं, घरगुती बियाणं आहे. वडाळी भुईचा कांदा आहे. पुढं बघू. बघू शकतो मी क्वालिटी. काय भाव गेलो? 2600 रुपये. 2600 रुपीज. कुठला आहे कांदा? परसूल. 2600. परसूलचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? साधा. 2600 रुपीज. ओके, पुढं बघू. काय भाव गेला? 2280 रुपये. 2280 रुपीज. 2280 रुपये. कुठला आहे कांदा? गोहरण. बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं. गोहरणचा कांदा आहे. ओके, पुढं बघू. काय भाव गेला? 2571. 2571 रुपीज. कुठला आहे कांदा? दोनगावनवाडी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं, दोनगावनवाडीचा कांदा आहे. 2571 रुपये आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 2300 रुपये. 2300 रुपीज. 2300 रुपये. कुठला आहे कांदा? दरसवाडीचा कांदा आहे. 2300 रुपये जायले. 2300 रुपीज. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं, पुढं बघू. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेलो? 2514. 2514 रुपये झाले. 2514 रुपीज. कुठला आहे कांदा? जोपूर. बरं, पुढं बघू.